ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, उद्या अमावस्या आहे, ती म्हणजे दीप अमावस्या. या दीप अमावस्याबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे आणि आपण आपल्या घरामध्ये आणि नदीमध्ये आपल्याला काय करायचंय जेणेकरून आपल्या घरातलं दारिद्र्य हे दूर होणार आहे. जी बेरोजगार आहेत त्यांना रोजगार उपलब्ध नाही, आर्थिक टंचाई आहे, म्हणजे आर्थिक परिस्थिती खूप जरा खालावलेली आहे, लक्ष्मी टिकत नाही, अशा अनेक समस्या आहेत घरातील. त्या समस्या दूर होण्यासाठी ही दीप अमावस्या असते. तर या अमावस्याला आपल्याला काय करायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपले हे सर्व व्यवस्थित जी समस्या आहेत आपल्या घरातील त्या दूर होणार आहेत. तर चला पाहूया. मला बऱ्याच जणांनी हा प्रश्न केला होता. मी प्रत्येक वर्षी दीप अमावस्याला दीपपूजन आणि नदीमध्ये दिवे सोडणे याबद्दल माहिती देत असतो. आता तो व्हिडिओ जुना आता कुठं हुडकीत बसू आता, म्हणून म्हटलं डायरेक्ट तुमच्याशी बातचीत करावी आणि व्हिडिओद्वारे तुम्हाला याची माहिती द्यावी असं मी ठरवलं. तर मंडळी, आता दीप अमावस्या थोडंसं समजून घेऊया. दीप अमावस्या म्हणजे जी दिवे जे आपण घरी आता पूर्वी लावत होतो, आता देवापुढेच लावतो फक्त, ते बी काही ठराविक लोक, सगळे लावत नाहीत. देवापुढे बी काय करतात, देवापाशी बी आपलं इलेक्ट्रॉनिक दिवा, विजेचा दिवा लावतात. पण तो दिवा हा झाला ठीक आहे, परंतु आपल्या धर्मशास्त्र, आपल्या संस्कृतीप्रमाणे जी तुपाचा दिवा, तेलाचा दिवा ही देवापाशी लावणं अत्यंत गरजेचं असतं आणि ते सौभाग्याचं लक्षण समजलं जातं. आणि त्याच्यामुळे जी घरामधील जी ऊर्जा आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, ती दूर होते. दररोज जर आपण देवापुढे दिवाबत्ती केली, म्हणजे दिवा लावला सकाळी आणि सायंकाळी, काही मंडळी माझे संबंधित आहेत, त्या मंडळी तर दिवसभर दिवा ठेवतात. जेणे आता ते माझ्याकडून दीक्षा वगैरे घेतलेल्या आहेत काही मंडळी, तर बाकीच्यांचं काय मला माहीत नसतं, पण ज्याने दीक्षा वगैरे घेतली त्या गोष्टी मला सगळ्या सांगत असतात घरातील. मी जर एखादी गोष्ट सांगितली की घरात असं झालं तर काय करायचं, तर ते सांगतात. मी दिवा नियमितपणे तेवढ ठेवते. सकाळी लावल्यानंतर सायंकाळपर्यंत चालतो, सायंकाळी परत एकदा तेल सोडतात, सकाळपर्यंत चालतो, सकाळी वात वगैरे बदलल्या जाते. अशा पद्धतीनं बरेच जण समजा मी सांगितल्यानंतर ही घरामध्ये म्हणजे देवापुढे दिवा लावण्यास चालू केलेलं आहे खूप वर्षापासून. तर ते शुभ असतं, चांगलं असतं ते. आता आपल्याला महत्वाचं सांगायचंय की दीप अमावस्याला काय करायचंय ते. तर दीप अमावस्याला आपल्याला दिव्याचं पूजन करायचंय. आता दिव्याचं पूजन म्हणजे आपल्या घरात पूर्वी खूप दिवे असायचे, कारण लाईट ज्यावेळेस नव्हती जुन्या काळामध्ये त्यावेळेस दिव्याचा वापर केला जात होता, म्हणून घरामध्ये खूप दिवे असायचे. समजा आपल्या बैठकीमध्ये दिवा असायचा, देवघरात तर असेलच असेल, पण इतर स्वयंपाक रूम मध्येही दिवा असायचा, तेलाचा दिवा असेल अथवा दुसरा दिवा असेल, असे दिवे असायचे पूर्वी. म्हणून दीप पूजन फार महत्वाचं असतं पूर्वी काळी. आता हे दिवे फक्त आता देवापुरतेच राहिलेत, आता दिवे इतर लावत नाहीत कुणी. बघितलं तर आपण दिवाळीला फक्त पंत्या वगैरे लावतो, दिवे लावत नाहीत. पण पंत्या हे चालतं, पण दिवे दिवेच असतात. नाव कसं पडलंय, दीपावली सुद्धा दिव्यावरूनच ना, दीपावली. दीपावली म्हणजे दिव्याची ओळ, ओळी लावायची असं. तर असो, तर आपल्या घरामध्ये आता काही पूर्वीसारखे दिवे राहिलेले नाहीत, पण आपल्याकडे घरातील देवापुढचा तर दिवा असतोच. तो दिवा स्वच्छ, आता कोणी बरेच जण नियमितपणे घास वगैरे ठेवतात, दररोज घासणारे आहेत मंडळी, पण काही घासत नाहीत, समजा 10-10, 15-15 दिवस बघत नाही त्याच्याकडे. तर अशा मंडळींसाठी सांगतो की आपला दिवा उद्याच्याला स्वच्छ घासून घ्या,
पितांबरी कुठले काय असेल पावडर भैया वगैरे आहेत त्या पावडरनी स्वच्छ घासून घ्या. तांबे पितळेचा असेल तर, इतर ह्याचा असेल तर धुवून घ्या. आणि दुसरे बी काही दिवे असतील घरामध्ये जे आपल्याला कधी मधी वापरतो ते ते दिवे सुद्धा स्वच्छ घेऊन व्यवस्थित आपल्या देवापुढे पाटावर स्वच्छ पाट धुवून पाटावर रांगोळी वगैरे व्यवस्थित प्रसन्न वाटलं पाहिजे असं पाट त्याच्यावर म्हणजे रांगोळी काढून वगैरे सजवायचा पाट. आणि पाटावर एका वेळेने काय तुमच्याकडे 2, 4, 5, 6 दिवे असतील ते दिवे आपले एका लाईनमध्ये मांडायचे. मोठा दिवा असेल तर सेंटरला टाका, इतर छोटे छोटे दिवे असतील ते असे कडेने गोलाकार लावा. म्हणजे तुम्हाला जसं व्यवस्थित वाटेल असं देवाचं पूजन करायचं. म्हणजे असं गोल आकार द्या, कसला आकार द्यायचा तसं द्या. आता तुमच्याकडे दिवाळीसाठी समजा ती पंत्या वगैरे आणलेल्या असतात त्या चौकडून असं चौबाजून लावा आणि एक मधामध्ये सेंटरमध्ये दिवा ठेवा. ते आपला घरातला आहे तो. आणि अशा पद्धतीनं दिवे व्यवस्थित तेल वगैरे भरून, तुपाचा दिवा एखादा असावा मध्ये. जर सगळे दिव्यामध्ये तूप टाकायची तुमची तयारी असेल तर काही टाकू शकतात, काही अडचण नाही, पण तुमच्या परिस्थितीनुसार करा. ते पूर्ण तेल वगैरे टाकत दिवाचं पूजन, दिवा पेटवणं, त्याला समजा हळदी कुंकू भस्म फुलं वगैरे वाहणं, ह्या गोष्टी करायच्या. पूजा करायची, आपल्याला दीपपूजन करायचंय. दीपपूजन करायचं आणि ते केल्यानंतर आपण त्याच्या समोर मस्त काहीतरी चटई वगैरे तुमच्याकडे जी सुविधा तसं बसायचं, मांडी घालून बसायचं, देवाला नमस्कार करायचा, शांत डोकं ठेवून डोळे झाकून देवाशी बोलायचं. म्हणजे दिव्याच्या रूपाने दैवी शक्ती आपल्या घरामध्ये आलेली असते आणि त्या शक्तीशी संवाद साधायचा आपल्याला. तो संवाद असा साधायचा आहे की माझ्या घरातील अंधकार हा दूर होऊ दे. म्हणजे असं मागणं, माझ्या घरामध्ये शांत प्रसन्न लागू दे, माझं घर प्रकाशमय राहू दे सदैव. असं तुम्हाला जे बोलता येतं मनातली मनात बोला, नमस्कार करा. हे झालं घरातील पूजन. मग ती तुमच्या सोयीनं शक्यतो सायंकाळच्या वेळी केलेलं बरं राहील. तुम्हाला तुमच्या बघा तुमच्या टायमिंग प्रमाणे, तसं दिवसावी केलं तर चालतं, पण सायंकाळी. आता दुसरा प्रश्न आहे की एक तोडगा एक सांगायचा याच्याबरोबर. तो तोडगा असा असतो की आपण 7, 21, 11 दिवे कणकीचे बनवायचे. म्हणजे गव्हाचे पीठ याच्यापासून छोटे छोटे दिवे बनवायचे, त्याच्यामध्ये तूप सोडायचंय आणि फुलवाती करून, म्हणजे फुलवाती म्हणजे वरी सेंटरला देणारी वात लावून ते दिवे तयार करायचे. आणि आता आजकाल काय झालंय, द्रोण वगैरे, पूर्वी कसं असायचं, पळसाच्या झाडाचे द्रोण बनवायचे. ते आता पळसाचे झाड कुठं सापडतं न सापडतं, तरी आपल्या मार्केटमध्ये कुठल्याही मार्केटमध्ये द्रोण भेटतात. म्हणजे जेवणासाठी आम्ही जसं इथं मंदिरात वापरतो का नाही जेवायला, भाजी वरण वगैरे वाढण्यासाठी, तसे म्हणजे भेटतात ते. तसे द्रोण आणा तुम्ही आणि त्या प्रत्येक द्रोणामध्ये एक 7 असेल 7 दिवे ठेवा. 11, 21, 51 तुम्हाला काय जे वाटते तसं शुभ आकडेनं करत राहा. आणि ते दिवे मस्त घेऊन जायचे तिकडे. नदी तुमच्याकडे जर वाहती नदी असेल ना जवळपास, आता आणि वाहती नदी, आता यंदा काही ठिकाणी पाऊस पडलाय, काही ठिकाणी नाही पडला, काही नदीला पाणी चाललं. आमच्याकडे तर पाणी नद्यातून अजून रानातूनच पाणी बाहेर गेलं नाही, तर नदीला पाणी येईल कुठलं. त्याच्यामुळं सध्या तरी आमच्याकडे अडचणच आहे पाण्याची, म्हणजे नदीला पाणी नाही. आता प्रश्न बऱ्याच ठिकाणी जिथं पाणी आहे त्यांच्यासाठी योग्य राहील मी समजा सांगितलेलं, पण जिथे नसेल त्यांनी समजा एखादा छोटा मोठा तलाव असेल, काही असेल, तिथे सुद्धा हे दिवे तुम्हाला नेऊन असे पाण्यामध्ये ते द्रोण सोडायचे. एक 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 सोडायचं द्रोण. मग 11, 21, 7 काय तुमच्याकडे 51 काय तुम्हाला हे करायचे ते सोडा. हे का सोडायचे हे महत्वाचं. आता मी पर्यंत तुम्हाला काय सांगितलं की दिवे कसे करायचे आणि काय करायचं, परंतु या दिव्यामुळे ही दिवे सोडल्यानंतर आपल्यामध्ये घरामध्ये बरकता येते.
खूप बरकता येते. हं? आपल्याला समजा कुणी बेरोजगारी असेल, कुणी नोकरीचा प्रॉब्लेम असेल, काही असेल, कशाचं बी काही अडचण, आर्थिक अडचण असेल, हे दूर होते याने. हं? असा माझा अनुभव आहे. हे तुम्हाला शास्त्र वगैरे सांगितलं नाही. मी खूप वर्षापासून असे उपाय सांगत असतो. मी बघितले अगोदर करून आणि दुसऱ्याला सांगितले. आता बरेच माझ्या जोडलेले लोक आहेत माझ्याकडे, ते बरेच जण करतात ते. हं? तर त्यांना फरक आहे. तुम्हाला बी फरक पडावा याकरता मी हा उपाय सांगतोय तुम्हाला. तर अशा रीतीनं तुम्ही संध्याकाळी सोडायचं ही सायंकाळच्या सूर्यास्ताच्या वेळेस. पण आता कुणाला टाइम आहे नाही तर तुम्ही दिवसाही करू शकतात. 12च्या नंतर करा अथवा सकाळी करा. तुमच्या सोयीनुसार करा. हं? त्याला दीपपूजन अशा रीतीने आपल्या नदी किनारी नदीमध्ये दिवे अथवा तलाव, विहीर असेल, कुठं काय पाण्याचं ठिकाण असेल अशा ठिकाणी करा. आता हे पाण्यामध्ये का सोडायचे? त्याच्या मागचं आता वेगवेगळे कारण असू शकतात बरं का. पण माझ्या माहितीहून काय असतं, मासे जे असतात, जे जीवाणू असतात समजा पाण्यामध्ये असतात, समजा इतर प्राणी पण असतात ना छोटे छोटे, त्या प्राण्याला एक अन्नदान होतं त्याच्यामुळे. आता काय होतं, काही ठराविक वेळानंतर ते देवी विजतात. भिजल्यानंतर ते मग तिथं काय होतं, मासे असतील इतर कोणती प्रती ते खातात ते दिवे, त्यांची कणकीचं पीठ खाऊन टाकतात ते. मग त्यांना आपण अमावस्या दिवशी अन्नदान देतोय आणि अन्नदान ही आपल्या घराला बरकता देतं. आपले जे पूर्वजांसाठी जे काही कुणाच्या आत्मे, कुणाच्या रूपानं, कुणाच्या कशानं असतात त्यांना पण तृप्ती भेटते याच्यामुळे. असं तर खरं तर नेमानं आपण अमावस्याला सुद्धा हे करू शकतो, दिवेस म्हणून नाही, पण आपण पीठ वगैरे टाकून असं कणकेचा गोळा वगैरे टाकू शकतो, छोटे छोटे गोळे करून माशाला खाऊ घातल्यानं हे आपल्या घरातील म्हणजे दारिद्र्यासाठी खूप चांगलं येते, घरामध्ये बरकता येते यासाठी. तर हे झालं, ही अशी पद्धत आहे. आता हे घरच्या देवाचं तर झालं, पण हे नदी किनाऱ्याचं सांगितलं तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दीप अमावस्याच म्हणू नये, तर अमावस्याला दान, अन्नदान करणं. शिव मंदिर म्हणजे शिव मंदिरामध्ये थोडंफार काय ज्याच्या त्याच्या तुमच्या ह्यानं पद्धतीनं हे सुद्धा आपल्यासाठी खूप चांगलं असतं. कारण कुणाची अतृप्त आत्मे काही असतं कुणाला, तर ते तृप्त होतात. त्याच्यामुळे शिव आशीर्वाद देतो आणि अतृप्त आत्मे सुद्धा आशीर्वाद देतात. म्हणून मी असे छोटे छोटे उपाय अन्नदानाबद्दल खूप पूर्वीपासून सांगतोच, प्रत्येक अमावस्येच्या वेळेस सांगत असतो थोडंसं. आता आपण सुद्धा कित्येक वर्ष झालाच, आज 16-17 वर्ष होईल माझ्या माहितीनं, की कंटिन्यू मध्ये चालू येतं. समजा अन्नदान करायला आपण अमावस्याला अन्नदान पित्राच्या नावाने करतात लोक. जसं त्यांना घडेल तसं ते शिवाभिषेक करतात, आपल्या ओंकारेश्वरास अभिषेक करतात. आणि अभिषेक करणं अमावस्या दिवशी खूप चांगलं असतं. आणि अभिषेक करून आपल्या पित्राच्या नावानं काय दानधर्म अन्नदानासाठी अशी दक्षिणा देतात. असे नियमितपणे खूप वर्षापासून नियमितपणे न विसरता ज्यांना जसं घडण तसं दक्षिणा आपल्याकडे पाठवतात. खूप जोडलेली मंडळी आहे, त्यांना असं काही नसतं. आणि मी तुम्हाला सांगतो की दान धर्मासाठी असा काही आकडा वगैरे कुठं नसतो बरं का. आता लोक ते आकडा एवढंच पाहिजे तेवढंच, हे नसतं तसं काही. आपण 1 रुपया जरी दान अन्नदानासाठी तो दान धर्म केला तरी मोठाच असतो तो. जसं आपल्या हैशियतीप्रमाणे केलेलं हे चांगलं असतं. कारण कुणाचा मन दुखून अथवा त्याच्याकडून मन दुखून दान करणं ही सुद्धा चुकीची गोष्ट आहे. आणि मी एकच ठरवलं, फार पूर्वी डोक्यात आलं होतं, की सर्वसामान्य माणसाला, अत्यंत गरिबीतल्या माणसाला सुद्धा दान धर्म करता आला पाहिजे. त्याची इच्छा असते ना दान करायची तर करू द्या ना, मग त्यांना जसं घडन तसं करू द्या ना, त्याला करायला. मग सामूहिकरित्या ज्याच्यात थोडंसं जसं घडन तसं केल्यानंतर सगळ्यांनाच त्याचं मिळतं दान. कारण प्रत्येक वेळेस एकच माणूस एवढे काही जणांची परिस्थिती नसते काही तेवढी करण्याची. मग सगळ्यांचं थोडं थोडं करून असं दान धर्म, अन्नदान अशा गोष्टी आपण एक सुरुवातीला
म्हणजे बऱ्याच वर्षापासून चालू केलं, ते आतापर्यंत टिकून आहे. जेणेकरून त्याचा उद्देशच काय, की सर्वसामान्य माणसाला दान करता यावं, अन्नदान करता यावं, हा उद्देश ठेवून आपण हे चालू केलेला प्रोजेक्ट आहे थोडक्यात. तर असो, तुम्हाला कळलं की दीप आमुषाला काय करायचं, दीपाची पूजा करायची, नदीमध्ये ठेवायचं, हे चांगल्यासाठी आहे, हे बी कळलं तुम्हाला. आता कळलं म्हणून काय करतो, आता आपल्याला बऱ्याच काही गोष्टी सांगायच्या. श्रावण महिन्यामध्ये खूप काही आपल्याला करायचंय. ज्यांना ज्यांना शिव दीक्षा घ्यायची असेल अजूनही, तरी श्रावण महिन्यामध्ये आपण देणारच आहोत. ज्यांनी घेतलेलं आहे त्यांनी उपासना त्यांना सांगितलेलीच आहे मी तुम्हाला. शिवोपासना करायला समजा आता जरी आता कुणी केली असेल तरी या श्रावण महिन्यापासून आपल्याला शिवोपासना करता येते. पूर्ण अख्खा महिना जरी झाला तरी आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं खूप काही चांगलं आहे आणि इतर गोष्टीनं. आणि या महिन्यामध्ये उपासना करून, सगळ्यात महत्वाचं, उपासना करून सतत नामस्मरण, शिवाचं नामस्मरण करणं ही अत्यंत गरजेचं आहे. आपण काहीतरी करावं आणि श्रावण महिना, श्रावण महोत्सव आपण चांगल्या रीतीने साजरा करावा. कुणी नामस्मरण करा, कुणी शिवपुराण वाचावं, कुणी शिवलेला अमृताचं ग्रंथाचं पारायण करावं, अथवा इतर बरेचसे ग्रंथ आहेत त्याचं पारायण करावं घरच्या घरात. आणि जसं जमन तसं नामस्मरण ही करावं. या अख्ख्या श्रावण महिन्यामध्ये हे सूचना दिलं. तसं तर मी आता प्रत्येक वेळोवेळी मी सांगणारच आहे आता ही श्रावण महिना, आणि मी सुद्धा अख्खा महिना, श्रावण महिना हा पूर्ण उपवासाचाच असतो. एरवी उपवासाचा असतात, पण हा महिना मी पूर्ण धरत असतो. प्रत्येक वर्षी उपासना करत असतो. याही वर्षी मी आता उपासना चालू होती माझी गुरुवारपासून. आणि बघा ना किती चांगली गोष्ट आली, गुरुवारी श्रावण आरंभ होतोय. आणि पहिला सोमवार आणि पंचमी एका दिवशी येते. किती आनंदाची गोष्ट आहे. तर आपण ह्याच आनंदामध्ये सामील होऊया आणि श्रावण महिन्यामध्ये शिव उपासना सुरू करूया. तर आपल्याला काही याबद्दल काही सांगायचं असेल, काय असेल, तर माझा हा व्हॉट्सअप नंबर आहे खाली स्क्रीनवर दिलेला, त्या व्हॉट्सअप नंबरवर फोन करा. फोन बऱ्याच वेळेस लागत नाही, मेसेज करा. मला जसा वेळ भेटेल तसं तुम्हाला रिप्लाय देईन आणि काही कमी जास्त सांगेल. तर असो, आता आपला निरोप घेण्याची वेळ झालेली आहे. परत भेटणारच आहे पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.